हाय गाईज. नॉर्मल गणपती बाप्पा बघाय आमच्या घरी. तो दिवस तर माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज सॉरी मी तुम्हाला काहीच नाही दाखवलं. ठीक आहे, आमच्या प्लॅन मध्ये खूप सारे चेंजेस झाले आणि मी तुम्हाला ते इन्फॉर्म केलं नाहीये. वैष्णवी, तू असं कसं करू शकतेस? आणि आज आहे डे 2 करू शकतेस कारण मी कंटाळले, मला पण जीव आहे. ठीक आहे, काल मी दिवसभर बोंबलत हिंडले उभा राहून. आज दिवसभर मी किती काम केले माझ्या जीवाला माहिती, फक्त माझ्या जीवाला माहिती. हिचं कोण माझा जीव ओळखत नाहीये. ठीक आहे, आणि ही करते हरायची पेंटिंग. आणि आमच्या डेकोरेशन मध्ये चेंजेस झालेले बोल तर गाईज तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आज आहे आणि वैभव करत आहे दुर्वा. मी दुर्वाची पेंडी बघा किती सुंदर केली, एकदम म्हणजे क्यूट आणि छान वाटते. आणि हार वगैरे सगळं केलं गणपती बाप्पाला. इकडे आमचे बाप्पा बसलेले आहेत ऑलरेडी आणि तुम्ही बघितलं आहे बाप्पाला. तुम्हाला कमेंट पण छान छान करायचे आहेत. हे बघा, आम्हाला गणपती बाप्पाला हार केला. खूप काय म्हणजे ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. आम्ही डेकोरेशन कालचं जे होतं ते काढले. हे बघा, साडी काढली कारण थोडेसे चेंजेस होते. आणि तुम्हाला मला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की मी खूप काम केलंय आज. हे तात्पर्य आहे का? हे तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. काम केलं हिनं खूप आज. तर मी जॉबवरून लवकर आलो. हिने सुट्टी घेतली. करायली मोदक कसे काय असतंय ग? आई सांग की ग. वळ लाडू, आणखी मोदक, नैवेद्य, भात, कुरवडी, निवद. ठीक आहे, तर एवढं सगळं करायचंय. आमची आई ती करायला लागली आणि आज आईला ब्लॉग मध्ये घेणार. आणि आज आईला जबरदस्ती ब्लॉग मध्ये घेणार आहात कारण भाई आज गणपती बाप्पा येणार आहेत. आणि मी करणार आहे मोदक, वस्त्रमाळ. बरं, वस्त्रमाळ कर घेते. वस्त्रमाळाला सांग बरं तुझ्या भाषेत शब्द काय? वस्त्रमाळ. कपडे काळजीच आहेत. हो, काळजीच आहेत. मी रात्री घातले होते. मग रात्री मी काय म्हणतोय तर काल डेकोरेशन जे आम्ही रात्री केलं ते नंतर सकाळी उठून आम्हाला थोडंसं चुकीचं वाटलं. मग आम्ही डबल केलं. आता मी जॉबवरून आलो केलं. ठीक आहे, तुम्हाला दाखवू का? मला नाही ठेवायचंय माझ्या मंदिरामध्ये, बरोबर मला ठेवू देत नाही. थांबा एक मिनिट दाखवतो मी. झाड ठेवायचं आतमध्ये. थांबा आधी डेकोरेशन बघू दे. तर काय आम्ही ना पूर्ण साडी हे मस्त दिसायला लागली यार. कसलं बघ ना ह्याच्यामध्ये. हे बघा कसं खाली इथं आमचा पप्पा बसणार आहे गोलामध्ये. ठीक आहे, एक मिनिट मी ह्याच्यामध्ये दाखवतो. आणि इकडे असं हार वगैरे लावले तर हे कसलं मस्त वाटत. मंदिर झाड ठेवायचंय. वैभवला सांगा ना, सांगू दे. बरं ठेव. कसं अगं ती सगळी ती झाडापेक्षा तुझी कॅरी बॅग दिसती काळी. मग मी कॅरी बॅगेला फुल लावणार आहे. नाही तर आजी झाडच नाही दिसणार मग फुलं लावल्यावर. आपल्याला नारळाची झाडं आणली मी सॉरी केळी झाड. तिकडे एक आम्ही लावले गाय. तिकडे मी खूप झटून ना इकडे हे लावले. इकडे वर जुगाड केलाय सगळं. हे बघा थांब, हे सगळं वर जुगाड आहे. सकाळी 5 वाजता उठून मी ना फुलं वगैरे आणली. ठीक आहे, फुलं म्हणजे मला खूप काय आणायचं होतं. पण तू का फिरतो इतके कसलं मस्त वाटायला लागले यार. ते सगळं निघालं, लाईट आलं असं. आतापर्यंत झालं नाही की डेकोरेशन आम्ही साड्या लावल्या आणि ते काढलं नाही. आणि गाईज हे सगळं आमचं. मी म्हणत होतो की तुम्हाला मी सकाळी 5 वाजता उठलो. 6 वाजता लावणार मी पण लावणार. 6 वाजता गेलो मी दादरला. ठीक आहे, तर तुम्हाला सांगायचं ते 30 ते 40 रुपयाला फ्लावर मिळतात. ते मोगऱ्याची फुल तसली ते 500 ते 600 रुपयाला झाले काय. झेंडूचं नाही का, झेंडू असते तर 50 ते 40 रुपये किलोला. झेंडू 150 आणि 200 रुपये किलो. म्हणलं होतं ना तुला त्या दिवशी 10 रुपये किलो होते. घे. मला काय माहित होतं, मला काय वाटलं सण आहे त्याच्यामुळे कमी होतील, स्वस्त होतील. तू गपच बरं यार. सणाला फुलं त्याने चहाचे सगळे ग्लास वगैरे कपू. आणि तर मी सकाळी ते आणलं आणि नंतर आता डेकोरेशन केलं. आणि मी केळीची झाड आणलं. केळीची झाड हे बघा, ह्याच्यामुळे आमची भांडणं झाली नाही का. हे कपाट इकडे ठेवलं ना आणि हे दोन इकडे ठेवले. पण हे मस्त वाटायला लागले कारण मग त्याच्यावर सामान पण बसायला लागले. राडा आवरूयात आणि आंघोळ करायची आपल्याला भेटूयात लवकर. माझं पूर्ण डेकोरेशन झालं. पूर्ण लय छान झालं. पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे गाईज. तुम्हाला मी दाखवू इच्छितो. ठीक आहे, पूर्ण म्हणजे हार वगैरे हार लावले होते मगाशीच. म्हणजे जे मेन होतं केळीची झाडं तुम्हाला दाखवतो मी. बघा 1 2 3 एक मिनिट बॅक कॅमेरात बघा. हे बघू शकता, हे नॉर्मल वाटतं पण जेव्हा इथे बाप्पा विराजमान होणार तेव्हा मंडपाची शोभा आणखीन वाढणार. कारण लाईट लाव वा. ती दुसरी पण लावून दुसरी पण. आणि बटन आहे तिथं बघ ना. हा ती वाली. काहीच कसलं मस्त वाटायला लागले. मला लय आवडली. पण मला लय आवडली. हे बघा इथून बघा असं. इथं ही मधून हे फुल किती मस्त वाटायला लागले ना. थोडं अस्थेटिक पण झालंय. हे अस्थेटिक झालंय.
माझा हा दिवा आहे. काय हे बघा हिनं काहीतरी केलं इथं तुम्ही बघू शकता. इकडे एक दिवा, इकडे आमची पूजेची तयारी सगळी झालेली आहे. हिनं एक काहीतरी केलं. कसं लावू गं हे दिवा? हिला दिवा लावायचा माहित नाही, आणखी तुपात लावायचा असतो. कसा लावायचा असतो? तूप गरम करावं लागेल ना. आमचे पप्पा वाट बघत बसले. थांबा पप्पा, फक्त 5 ते 10 मिनिटं आम्हाला थोडस रेडी होऊ द्या. इकडे आई करते मोदक वगैरे. आमच्या बिल्डिंग मध्ये ना गाणे चालतात, गाणे. मी जर आमच्या घरातलं स्पीकर लावलं ना तर सगळी बिल्डिंग हादरत. बिल्डिंग कळलं का? वैभव दादा काय करताय ते दाखवू इच्छिते मी तुम्हाला. वैभव दादा काढता हे रांगोळी. त्यानं रांगोळी आणलेली आहे, पण ना त्याने रांगोळीचा यूज नाही करत आहे, कारण मला माहिती नाहीये. करणार आहे म्हणजे रांगोळी पण काढणार आहे आणि एक्स्ट्रा काहीतरी करताय ते दाखवते तुम्हाला. वैभव लई छान काढली रे रांगोळी. बघू इकडे जरा डोके सार ना. फुलं फुलं काढले तर म्हणजे कलर पेंट केली. कलर पेंट वॉटर कलरनी आहे ना. आणखी किती फुलं काढायचे सर? एक काढतो इकडे फक्त. ठीक आहे, माझं नाव काढतात असं का? श्री गणेशाय नमः. आता कुठं काढू? इकडे सगळे फुलं काढले. अरे देवा, तिरकच काढलंयस तू असं. काय होत त्याला? काय लिपस्टिक लावली. ओ माय गॉड, काय दिसत बघा तुम्हाला ऑलरेडी दिसलंय ते. तर काय पावडर लावा आधी. आमच्या आईचा आणि दिदीचा मेकअप चालू आहे. ते काळ एवढं काय दिसतंय काय माहिती असं. तर मी रेडी झालेलो आहोत, दिदी पण रेडी झाली, आई पण रेडी झाली. आता वाजत 8. आम्ही कधी चालू केलं? तुम्ही कधी आलो तुझ्या जॉबवरून? मी कसली दिसायला लागली बघ ना. थांबणार रे. ती मी घातली चोपर विचार कशी वाटत गेली ते. किती छान वाटते. वेगळं दिसत ना तुला? नाही वाटत वेगळं दिसतंय? मग काय घालू? राहू पाहिजे का? राहू दे, असं पाहिजे का? राहू दे. वर कर म्हणजे वरचं म्हणजे. हा तर मी कानातलं वेगळं दिसतंय खूप. मग कानातले असले हे जवळचे नाहीत ना मोत्याचे माझ्याकडे आहेत. आणखीन एक ऑप्शन आहे पण तो पण सेमच आहे. ठीक आहे, असू दे. आणि हे करायचं आपल्याला काय करायचंय? काहीतरी लक्ष झालं माझ्या आता. काहीतरी लक्ष झालं तर थांबा मी आणतो आठवणीत. तर मी जॉबवरून किती वाजता आलतो? 3 वाजता ना. हा मी येणार होतो ऍक्च्युली 5 वाजता, पण जो माझा हे आहे ना कलिग आहे ना तो खूप लवकर आला. त्यानं मला लवकर सोडलं, जा म्हणलं. मी लवकर आलो. 4 तास झाला, आम्ही लगभग 4 तास झाला आम्ही तयारी करतोय आणि फायनली आम्ही तयारी केली आहे मनासारखी. गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही स्वयंपाक पण थोडा बहुत केलेला आहे. म्हणजे काय केलं आपण? मोदक. खिचडी तर आहेच ग, खिचडी कधीच केली. मोदक केलं आम्ही. तुम्हाला आमचं घर दाखवतो बाहेरून. आम्ही घराला पण सजवलंय थोडं बहुत, आपण दाखवतो थांबा. फक्त आता एकच गोष्टीचा काय आतुरता आहे, म्हणजे हे आहे ते म्हणजे बाप्पाला मंडपामध्ये ठेवायचं आहे. त्याची वेट करतो आम्ही. फक्त 5 मिनिटांमध्ये बाप्पा ठेवणार आहोत. काय झालं? राहू दे ना. काय गाजर? दीदी तू काय घेतलं म्हणजे होतं आता वाटीमध्ये? खजूर. बाप्पाला आमचा खजूर पण ठेवतो आम्ही. मोदक ठेवा ना याच्या वाटीमध्ये. आमच्या घरी एक तर भांडी कमी आहेत. म्हणजे आहेत आता नॉर्मल आहे, आता आहेत थोडे बहुत आहे ना. चल काही आता आमचे गणपती बाप्पा चाललेले आहेत त्यांच्या जाग्यावरती, त्यांच्या मंदिरामध्ये. माफ करा आम्ही थोडासा लेट केला. थोडासा नाही, खूपच लेट झाला ऍक्च्युली. खूपच लेट झालाय. बाहेर इकडे बघा अंधार पडलाय, अंधार. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाप्पा आता बसा तुम्ही तुमच्या जाग्यावर, आम्हाला पूजा हे करायची. बघा किती छान दिसायले ना. बापरे, हे बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवते. पूर्ण बघा वैभवचं काय चालू आहे. गंद पाणी चालू आहे. काय चालू आहे? गंद पाणी. पाणी टाकलं त्याच्यामध्ये. बघा पाणी पण नाही टाकलं. बघ पाणी टाकलं त्याच्यामध्ये. टाकलंय की नाही टाकलं. घेतलंय कशात ते कुंकू? बघा आमच्या आईने आमचे घेतलंय तर कशात रे देवा. माझी पूजा झालेली, फक्त आता वैभवची पूजा राहिलेली. त्यानं काहीतरी करायला लागलाय, काहीतरी झालं वाटतं. हेच नाही होत. म्हणजे त्याची ड्रॅपिंग वगैरे खूप व्यवस्थित आहे. फक्त ती कुठंतरी चिटकवलेलं आहे ना, ते निघालंय. देऊ का काहीतरी तुला? जाऊ दे, ठेव. पूजा कर चल. नाही एवढं पण काय दिसत, थोडस दिसतंय फक्त. पण मला एक कळत नाही, गणपती बाप्पाची मूर्ती वैभव इकडे ना, 1 मिनिट इकडे आहे ना. मूर्ती बघ ना, म्हणजे एकदम असं वाटतंय अट्रॅक्टिव्ह वाटते. समोरपेक्षा म्हणजे हे वाटतंय ना. झूम कर ना. झूम कर, झूम बाप्पाला. हे बघा किती छान वाटते नाही का? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हाय गाय. आमची पूजा झालेली आहे. इधर की मोबाईल असा तू ब्लॉग इधर शिकवलं असं पकड. हा पकड असं जास्त पकड असं मी पकडायचं असं. हा पकड. आता हाय गाईज म्हण, हाय मित्रांनो म्हण. हाय मित्रांनो. थांब असं सोड ना, हे असं पकड असं असं. हा पकड नीट. हाय मित्रांनो म्हण.
हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही कशा आहात? आमच्या घरी ये, बोल माझ्या आई आता. जरा जास्त सिरियस आमच्या बोलते. घरी या गणपती सिरियस नको ना, एकदम बघायला. नॉर्मल बोल, नॉर्मल. गणपती बाप्पा बघायला या आमच्या घरी. हाय गाईज. नॉर्मल बोल ना, नॉर्मल. Normally रोज बोलते कशी ती, बोलतेस? पण असं या. व्हिडिओ बघून ती अनकम्फर्टेबल होते. पल्लू घेतो. आमच्या घरी बाबा. काय पदर घालतो मला बदल घालतो. आता असं ठीक आहे, तू कंटिन्यू ब्लॉग कर. ठीक आहे, त्यांना सांगा आता वैभव काय करते वगैरे. ठीक आहे, मी काय करू. असं वर बघा करतो. तुम्ही वैभव माझा काय करतो आता. नारळ फोडतोय. बघा बोल ना, आता. काय करतो सांग. वैभव काय करतो बघा, काय करतो तो. सांग मी त्यांना तू काय काय करतो. करतो वैभव? नारळ फोडतो गणपती बाप्पा पुढे. इथं फोड मी खिडकीत ए, दाखव नाही, मी नाही, काय खिडकी फोडतो. नको, खिडकी नको. नाही फोड. वैभव कुठे नारळ फोडणार? फोड. आता दाखव ना. हा फोड वैभव. बघा वैभव पायरीवर माझा. फोड रे. पायरीवर फोड रे, पायरीवर फोड. कुठं तू पायरी मी एका ह्याच्यात फोड घालते. आई, हे काय बघ. मोबाईल? फोड. आई, हा. मी काय करतो ये इकडे ये मोबाईल घेऊन. तेव्हा तिची पण केली वैभव गेला. काय करणार मी? वा, वा, वा. कुठे बोलणार आहे वैभव? सांडली सांडली साफ करू. गणपतीला टाक. चल चल मध्ये तो चल. बघा वैभवने नारळ फोडला. हे वैभव माझा कलाकार आहे. त्याच्या अंगात खूपच कला आहे. आणि वैभवनी सगळं डेकोरेशन केलंय. माझ्या त्यांना सांग तोंडावर ना. पाणी पडलं सगळी. त्यांना सांग ना वैभवनी सगळं डेकोरेशन बघा वैभवने माझ्या कसं केलंय, कसा गणपती सजवलाय बघा. छान सजवलाय का. त्याला खूपच आवड आहे. लहानपणापासून तो सजवतो गणपती. आजच नाही तर सजवतो. कुणाला जास्त आवड आहे ते सांग. जास्त वैभवला आवड आहे. कशाची पण आवड आहे माझ्या वैभवला. तुम्ही कसं काय केले सांगा माझ्या वैभवनं. शेत आमच्या म्हणजे इथे वैभवला छान ना. गणपती कसा आणलाय फक्त सांगा. मी पण नव्हते सगळं गेले सोबतीला त्याच्यात. त्याने जाऊन दिदीला घेऊन आणला. मला बोलला घरी बस तू मम्मी. मी घरी बसले. त्यांनी ब्लॉग कसा आहे गणपती बाप्पा कसा मस्त आहे आहे ना. बघा 3 वैभव मिनिट माझा झालं कसा आमची आहे. आई 3 मिनिट झालं तुमच्याशी बोलते. तुम्ही एवढं म्हणतात आई आई आई. आता घ्या, आता कंटिन्यू करतो ब्लॉग. ठीक आहे, बोल त्यांना दाखव हा, कसं दाखवा. मी- कशी मी दिसते मी साडी कशी वगैरे दिसते दाखव. बघा साडीवर. थांबा असं ते. ते कर. काय वैभव माझा असं असं पण काय येणार आहे बाबा. नाही उचलत. मी त्याला उचलायचं. नाही, मला उचलते ना, उचलते. आणि ही आहे आमची थांब, family. थांब, 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 उचलते का बघा, ती उचलते. वैभवला लहानपणी अशी मी काकाला हा, घ्यायची घे. अशी घ्यायची. आता पण Oh my God. आईची लई ताकद आहे. आमच्या आईची ताकद खूप कमी आहे. तरी जास्त पण ती आहे. उचलती. पुढे मला उचलू शकते अरे, का नाही उचलते. बाबा? किती हात आहे माझा वैभव बघा. बाबा, नाही, उचलती नाही. मला पण उचलते ना माझ्या पास. माझी एकदम सुंदर आहे तो. आमची गाई आहे, आई आहे. बरोबर बस. Oh my God. सगळ्यात चांगलं आहे. दीदी लई हे बघा हे बघा हे बघा मोदक चोर. हे बघा हे बघा माझं ब्लॉग चालू आहे तिकडे मोदक खायला चालू आहे त्याचे. काय बोलू ह्याला मी. गणपती बाप्पाचा आवडता गणपती. सो गाईज हाय तुम्हाला सांगायचं आहे आमचा गणपती तुम्हाला कसा वाटला. आणि आमची पूजा थोडंसं वगैरे पलीकडे सगळं झालेलं आहे. तुम्ही एकदा पूजा झाल्यावर गणपती असं बघून घ्या. ठीक आहे, असा दिसत आहे आमचा बाप्पा. पुढे खूप वैभवनी सारे सगळे मोदक खाऊन टाकले. लाडू आहेत आणखी तसेच. तसं का केलाय रे तू कॅमेरा. हा, आता इकडे बस ना, आपण बसूया. बस बसून घ्या, खूप दमलोय आम्ही. थोडस असं गणपती बाप्पाला पण दिसू दे की आपल्या हा, ब्लॉग ठीक मध्ये. आहे, हा, ये, हा, पलीकडे सर. हा. मग हे पलीकडे काय खाली बघ काय आहे तरी. वा, कसं मस्त वाटतंय ना आम्ही तिघ ब्लॉग मध्ये. बापा तुला काय बोलायचंय का? हा बोलायचे थांब. काय बोलायचंय? काळजी घ्या. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ठीक माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. आता काय बोलायचं तुला बोल. तुला काय ते बोलायचं लाईव्ह मध्ये सांगून. हा मी तुम्हाला सगळ्यांना बोलले होते की लाईव्ह मध्ये मी काहीतरी सांगणार आहे. ते सांगणार आहे आमचा गेल्या वर्षीचा म्हणजे गणपतीच्या टाइमला सोबत नव्हतो पण गणपतीच्या आधी आम्ही थोड्या दिवस सोबत होतो. म्हणजे एक मी दिवस पुण्याला होते आणि नंतर पुण्यावरून काही दिवसासाठी म्हणजे 2 दिवसासाठी वैभवकडे आले होते. आणि वैभव तेव्हा मुंबईला एकटाच राहत होता आणि मी मेन म्हणजे शूट साठी आले होते. म्हणजे असं आमचा भेटायच्या अचानक इंटेन्शनने plan- किंवा फिरायच्या इंटेन्शनने आले plan नव्हते. ठरला होता. आम्ही फक्त प्लॅन केला होता शूटचा. कारण वैभवनी तेव्हा तुला 1 वर्ष झालं तू मेकअप कोर्स कम्प्लीट केलास त्याला. हा मग तेव्हा त्याने मेकअपचा कोर्स वगैरे केला होता. मग त्याला मॉडेल पाहिजे होती. त्याने एका मॉडेलवर ट्राय पण केला होता पण थोडंसं त्याच्यामध्ये हे झालं होतं. मग त्याने माझ्यावर ट्राय करायचा विचार केला आणि त्याने खूप सारी मेहनत केली होती. साडी ज्वेलरी सगळं रेंटवरती घेतलं होतं. आणि मग नंतर आम्ही आलो मुंबईला आणि त्या दिवशीचा आमचा दिवस कसा होता तू सांगणार थोडं. सकाळी 5 वाजता मी नाही हा सकाळी 5 वाजता पुण्यामध्ये पोहोचला होता. हा पोहोचलो होतो पुण्यामध्ये. मला मी न्यायला. सकाळी इकडून 1 वाजता का 2 वाजता निघालो. ठीक आहे. मग सकाळी 5 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो. मावशीच्या घरात गेलो. काही जास्त वेळ थांबलो नाही. लगेच मला 6ची गाडी होती तिकडून. मग त्यामुळे सकाळी लगेच आणि लगेच पाऊस यायला लागला. ठीक आहे. खूप पाऊस आला. आम्ही ऑटोमध्ये होतो. लोणावळ्यात खूप हा. पाऊस होता. नाही. ऍटोमॅटिक पाऊस होता. हा. आणि मी हुडी घातली नाही मी जर्किन घातलं होतं वाटतं. मी तुला हा. बोलले की हुडी घालतोस हा, का? हा. खूप थंडी पण होती. खूप थंडी पण होती. तर आम्ही गेलो नंतर मग स्टेशन लावलं लगेच 6 वाजता. ठीक आहे. मी इकडून 4 तासाचा प्रवास करून पुण्याला आलो. ठीक आहे. पुण्याहून लगेच वापस आलो इकडे. ठीक आहे. नंतर मग इकडे आलो वापस
की लगेच आम्हाला ज्वेलरी पुन्हा साडी वगैरे रेंटवर घेतली, तिकडून कल्याणला गेलो, डायरेक्ट दादरून कल्याणला गेलो. ठीक आहे, मग तिकडे खूप टाइम गेला. पुन्हा तिकडून अंधेरीला यायचं होतं शूटसाठी, तिकडे अंधेरीला शूट होता. मग आम्ही शूटचा प्लॅन करत होतो, पण आम्ही एवढं थकलो होतो, एवढं माझं पण दुखायला होतं आणि जे पाहिजे ते होतच नव्हतं. मग सगळे बोलले की तुम्ही दुसऱ्या दिवशी करा, आज तुम्ही मूडमध्ये नाहीये, रेस्ट करा. ट्रॅव्हलिंग केली, तेच खूप चांगलं. त्या दिवशी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, लिटरली फक्त वडापाव खाल्ला होता. पण आणि जाताना फ्राईड राईस घेतला होता. बरोबर. नंतर आम्ही गेलो आमच्या रूमला लेडीज पण वगैरे. तुम्हाला माहिती त्यावेळेस आमची ती आम्हीच इमॅजिन करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. माहिती म्हणजे वैभव एकटाच राहतोय. आता जर ते आठवण काढली त्याची आम्हाला वाटतं की यार किती घाण आम्ही, म्हणजे किती चिकचिक केलं, किती आमची बेजारी झाली, कुत्र्यासारखं पळत होतो माहिती. आणि वैभव एकटाच राहत होता. सगळेजण म्हणत होते की त्याला तिला कशाला घेऊन जातोय, तो एकटाच राहतो. सगळे एवढे जण म्हणजे मी आणि मला पण राहतो नाही का, बाकीची पोरं होती माझ्यासोबत. म्हणजे काय बोलायचं म्हणजे सगळे खूप रागवले होते की का चालली तू, नको जाऊ. पण मी तिच्यासोबत पण वैभवचं काम होतं आणि आम्हाला जेव्हा आमचं काम असतं ना तेव्हा आम्ही मागं पुढे काहीच बघत नाही, कोणाचं काय कोणाचं काय. आम्हाला आमचं काम करण्यासाठी आम्ही काय पण करू शकतो. आणि मग आम्ही आलो आणि आम्ही ट्रेन मध्ये दोघं जणांनी विचार केला होता की तो बोला दीदी तू फर्स्ट टाइम मुंबईला येतेस, थोड्या दिवसानंतर इमॅजिन कर की लाईफ कशी असेल. मे बी आपण मुंबईला सोबत राहू पण शकतो. बघ देवानी तुला, देवाचीच इच्छा की मुंबईला आली, जर तू पुण्याला आली नसतीस तर ना मी असं मी स्वामींना बोलवतो. आमच्या इथं मठ होता तिकडे अंधेरीमध्ये, लोखंडवाल्यामध्ये मठ आहे, खूप छान आहे, आम्ही तिकडे जातो, आम्ही गेलो ब्लॉग मध्ये पण आहे. तर मी तिकडे बोललो होतो की दीदीला आधी मुंबईला घेऊन मतलब यायचे मला, स्वामी मला साध्या वगैरे आमचा प्लॅन होऊ द्या सक्सेसफुल, आईला पण आणायचे. तर मी जेव्हा आणील ना दीदीला मुंबईला तर तुमच्या मतलब घेऊन येईल नाही का, तर मठामध्ये घेऊन येईल ती आणि मी सोबत याल. मग तेव्हा काय झालं माहिती का, दीदीकडून गुरुवार होता तो, मग नॉनव्हेज खाल्लं. तो दिवस तर माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. गुरुवार होता आणि मला काय वाटलं की मला शूट करायचं, मग एनर्जी नाही राहणार आणि मी गुरुवार कसा धरू. आणि जर एनर्जी नाही झाली, पोजेस वगैरे नीट नाही तर वैभव मला रागवेल किंवा त्याची एवढी मेहनत आहे, त्याच्या मॅडम वगैरे खूप सगळेजण सोबत होते. ऐक ना, तर तेव्हा काय झालं माहिती का, तेव्हा मग मी किचनला आम्ही मतलब तिकडं कसं राहिलो ना, ते खूप बेकार होतं. आणि आम्ही त्या दिवशी ना जिथे वैभव जॉब करत होता ना तिथे नाईट शिफ्टला होता आणि त्याचा जो कलिग होता ना त्याने मी आले म्हणून बिर्याणी बनवून दिली. त्याला काय माहित पण नव्हतं मला गुरुवारी वगैरे. आणि मग मी न विचार करता म्हणजे खाल्ली, माझ्या डोक्यात काहीच नाही आलं. आणि नंतर माझ्या डोक्यात की गुरुवार आहे, 5 वाजता शिफ्ट संपत होती माझी. नंतर मग मी ऑर्डर वगैरे रात्रभर काम चालू होतं माझं, ही निवांत झोपली. मी बिलकुल पण झोपलो नव्हतं बरं का, पुण्याहून आलो काहीच झोपलो नाही, काहीच नाही बरं का. 3 दिवस सलग झोपला नव्हता बिलकुल. नंतर मग काय झालं 5 वाजता, मग म्हटलं दीदी आता माझी शिफ्ट झाली, आपण निघूयात, मठामध्ये जायचं नाही उरक. मग हिला मी आंघोळ करायला लावलं. ठीक आहे, मग चुकून गिझरला माहित नव्हतं नाही का, जास्त जे गरम पाणी होतं, नळ बंद होता, गिझर चालू होतं, तोंडाला साबण लावलेलं होतं. मग गिझरला एवढं पाणी चालू झालं, मतलब गरम झालं ना, मग तिथे नळ चालू केला आणि हातावरचे पाणी पडलं, इतकं तिला चटका बसला की म्हणजे मला काहीच कळलं नाही की काय करू मी, काहीच. माझं जॉबला होतं मी, खूप हे झालं, मला खूप पोळालं. मग तिकडं ते पोळालं कसं तरी, तिकडे बर्फ वगैरे लावला. मी काय सांगू, मला असं वाटत होतं माझ्या हाताच्या हाडाचं पूर्ण पाणी होऊन जाईल. भीती वाटली होती आम्ही जेव्हा घरी जाणार, आई वगैरे विचारणार, सगळे विचारणार, पण ते डाग जाणार का नाही हा पण विचार. मला असं वाटलं होतं माझा पूर्ण आता हात आहे ना असा फुगेल, भजे कसे तेलात टाकल्यावर फुगतात तसं वाटलं होतं. माझा हात असा नाही तर वेज पडेल, वेज. इतकं गिझरचं पाणी नळ पूर्ण माझ्या हातावर असा चालू राहिला होता मला. आणि तेव्हा नळ पडला ना पाणी, मला तेव्हा काहीच जाणवलं नाही. 1 मिनिटानंतर जे चालू झालं ना, आणि पूर्ण असं आपण काहीतरी तेलात टाकल्यावर कसं असं फुगतं एकदम पुरी टाकल्यावर, तसं माझा हात असा एकदम फुगला होता. एक टिपका नव्हता पडला, पूर्ण एवढं पडलं होतं, म्हणजे असं फुगलं होतं पूर्ण. आणि नंतर मग काय झालं, आम्ही निघालो मठामध्ये झाला. ठीक आहे, तिकडून मग तिकडे पण खूप पाऊस झाला आणि मी नाईट ड्रेस घातलेला होता. हा ऐक ना, खूप पाऊस झाला तिकडे. ठीक आहे, मग आम्ही ऑटोमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन तिनं ऑलरेडी नॉनव्हेज खाल्लं होतं, गुरुवार मोडला होता, उपवास मोडला होता. मग आणि स्वामींनी शिक्षा दिली तिला, ती पाणी वगैरे भाजलं. नंतर मठामध्ये गेलो आणि नंतर मग मठामध्ये स्वामींनी तिला आतमध्येच नाही घेत. झालं काय, हिनं पॅन्ट घातली होती, आमच्या ट्रॅडिशनल नव्हतं, ती वेस्टर्न होतं. मग तिकडं तिला बाहेर उभा केलं, आतमध्ये एंट्री नाही. ती म्हणला तू जाऊन पाया पडून ये वगैरे. मग तिला म्हणलं आरती, त्याच टायमिंगला आरती चालू होती, सकाळी 5:30-6 वाजता आहे ना, काकड आरती चालू होती मठामध्ये स्वामींची. आणि मग ती गोष्ट झाली, मग तिथे इतकी रडली, ती रडायला चालते डायरेक्ट नाही का. आम्ही सिक्युरिटी गार्डला एवढी विनंती केली, मी इतकी रडले, मला पाया पडू द्या. मला शेवटी तिने बाहेरून पाया पडू दिलं. मी जेव्हा इतकी रडले ना तेव्हा तिने मला बाहेरून पाया पडून दिलं आणि स्वामीला बोलले की स्वामी मला एवढं पोळलंय, मला शिक्षा भेटली, मला कळलंय, मला इथून पुढे मी असं कधीच करणार नाही, तेव्हा कधीच करणार नाही, प्लीज माझं दुखायचं राहू द्या. आणि माझ्या हातावर मला वन नकोय म्हणलं होतं देवाला, मला ना असं काय डाग पडायचं नकोय म्हणलं. मला खूप भीती वाटते, मग परत माझे आई वडील मला खूप जास्त बोलतील. आणि एकतर म्हणजे मी कामासाठी आले होते, वैभवसाठी आले होते, मग सगळेजण मला खूप बोलले असते की तू त्याचं ऐकलं, तुमच्या अंगात कीड आहे, करा काय करायचं सगळेजण. ठीक आहे, इथपण झालं, पुन्हा ते बरं पण झालं स्वामींनी ऐकली. आणि तुम्हाला माहिती, अर्धा पाऊण तासात ते दुखायचं राहिलं, फक्त ते पोळ्याला दिसत होतं, दुखत नव्हतं, बिलकुल पण दुखत नव्हतं, शपथ सांगते बिलकुल पण दुखत. नंतर मग आम्ही गेलो शूटला, तिकडे वडापाव वगैरे खाल्ला. असं काही जेवण नव्हतं आमचं
वडापावची जिंदगी होती नाही का, भात खा वगैरे. आणि काही मग जेवण पूर्ण नव्हतं दिवस माहितीये? शूट केला, नंतर मेट्रो वगैरे शूट मध्ये केला, नंतर घरी आलो, नंतर घरी येऊन इथं डायरेक्ट झोपली. घरी म्हणजे बॅचलर रूम होती माझी छोटीशी. ऐक ना, पण ते पहिल्या दिवशीच आहे. दुसऱ्या दिवशी पोळ्यानंतर मंदिरात जाऊन मी लगेच गेले होते पुण्याला. हा हा. शूट करून. शूट त्याच्या आधीच झाला होता. हा का? हा, हा मग हे झालं. मग ट्रेन मध्ये मग बसले की मी- माझं दुखायचं बंद मग झालं मी माहितीये. स्वामींना म्हणलं होतं नाही का की मी पूर्ण फ्रीज केला होता माझा हात, फ्रीज एसी समोर धरून फ्रीज मध्ये हा, बोट AC हे समोर करून असं हे केलं होतं. पूर्ण एवढं. बापरे, मला ते ना दिवस आठवला ना, मला इतकं कसं तरी वाटतंय ना. आणि त्या वेळेस आम्ही आणि ट्रेन ते मध्ये इतकं बसून विचार केला धावपळ होता वगैरे. की दीदी आपण इथे आज असं आलोय आणि की तेव्हा देवाने मी- तुला संधी दिली आहे की मुंबईला तू आलीयस आज शूटच्या ह्याने, किंवा हा. तू पुण्यामध्येस म्हणून, किंवा काहीतरी काय ना काही ऐक ना, असतंय देवाचं नंतर मग कारण. हिला मी सोडवायला CST ला गेलो. ठीक आहे, मग तिकडं ट्रेन होती 12ची, डिले झाली ट्रेन डायरेक्ट 4ला. मला तो साडीवाल्याचा फोन होता, भाई मला साडी पाहिजे, मला रेंटला द्यायची. मग मी साडी घेऊन दादरला आलो. नंतर ही एकटीच बसली CST ला. 5-6 तास ट्रेन डिले होती. मग आम्ही बसलो CST ला, बिस्किट वगैरे खाल्ल्यानंतर मग ती गेली, मी आलो. नंतर मग मी ड्युटीला गेलो. असं झालं. ते खूप डे हेक्टिक होता, तरी पण ठीक आहे. पण तो आणि- दिवस बघा, गेल्या वर्षीचा तो दिवस आणि या आजचा. वर्षीचा आजचा दिवस, आम्ही तिघे जण सोबत आहे आणि आम्ही सोबत गणपती बसवला. आणि त्यावेळेस आम्ही गणपती सोबत पण शूट केला होता. आणि इतकं म्हणजे खरंच म्हणजे वाईट तुम्ही Instagram टाइम, जाऊन म्हणजे बघा, एकदम आमचा कसा आहे. तरी युट्यूबला पण शॉर्ट आहे खूप. त्यावेळेस वेळेस समजत नाही. ठीक आहे, आज पण आमचा हा टाइम आहे ना, आज पण आम्ही खूप म्हणजे बजेट Struggle वाचवतोय. करतोय. आमचं बजेट एवढं नाहीये, मग गणपती बाप्पाला आमच्याकडे सजावट वगैरे नाहीयेत, आमचं पैसे आम्ही खूप काय पण वाचवतोय घेण्याच्या आम्ही. ऐवजी 100 वेळा किंवा नाही पण 17 वेळा खूप वेळेस विचार विचार करतो. करतो आम्ही, हे घेऊ की नको, हे ठेवायचं कुठे, वेस्ट होईल, परत कामाला येईल का नाही. आम्ही खूप घर छोट आहे, कुठं जागा नाही ठेवायला. आणि परत खूप विचार करतो आम्ही प्रत्येक गोष्टीचा. बाहेर आम्ही ट्रॅव्हलिंग करताना आम्ही चालत जातो काही ठिकाणी, हो, की जातो. रिक्षाला, ऑटोला किंवा कॅब बुक जवळ केली असेल तर तर. खूप पैसे जातात. मग आम्ही काही चालत लोकांना जातात. काही लोकांना कंजूस म्हणतील किंवा पैसे वाचतील किंवा खूप चिकट म्हणतील, पण नाही. ज्या ठिकाणी पैसे खर्च करतो आम्ही बिंदास करतो. ज्या आम्ही ठिकाणी करत, आता खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये करतोच, फालतू ठिकाणी नाहीत करत. पण गाईज हे खूप महत्वाचं पण असतं. हा टाइम आहे माहिती काय, हा हा. स्ट्रगलचा टाइम आहे. ज्याची त्याची वेळ, ज्याची त्याला कळत असते. देव ना त्या वेळेस तो गोष्ट बरोबर शिकवून जातो आपल्याला. त्या वेळेस ती गोष्ट शिकवून जातो. आणि गाईज आता म्हणजे मी 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं मी घरात बाहेर पडलो होतो. 2 वर्ष, 1 वर्ष मी पहिला गणपतीला नव्हतो घरी, दुसऱ्याला पण नव्हतो. एक गणपती माझा पुण्यामध्ये गेला. पुण्यामध्ये मी गणपती असताना काम केलं, गणपतीसाठी काम केलं, नाही का, नाटकामध्ये वगैरे काम केलं. नंतर मग दुसरा गणपती होता इकडे मुंबईमध्येच होतो तो मी. मग मला अक्षरशः म्हणजे खूप अंगावर काटायचा की भाई मी जॉबवर आहे, महाग गणपती तसं ताशा ढोल वाजते, मला जाणं होत नाही, मला बघायचंय, मला आरतीला जायचंय, मला पाया पडायचं, जाणंच होत नाही. काम काम काम, फक्त काम. नाईट शिफ्ट आणि आज आम्ही विचार करतोय की पुढच्या वर्षी आम्हाला कसं जाणवेल, की पुढच्या वर्षी मी खूप वैभवला आठवेल. म्हणेल की वैभव आपण किती गेल्या वर्षी गणपती बाप्पाला हे नाही केलं, ते नाही हा. केलं, आज आपण ते करतोय. मागच्या टाइम वर्षी- चेंज होत असतो आपला. मागच्या वर्षी जे स्वप्न पाहिले होते, जे मॅनिफेस्ट केलं होते, ह्या वर्षी आम्ही केले सगळ्या गोष्टी. आणि आता पुढच्या वर्षी बघूयात काय आमचं प्लॅनिंग आहे, काय काय बघूयात, तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि गाईज मॅनिफेस्ट करा तुम्ही, जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींचा विचार करा, डोक्यामध्ये आणाल त्या बघा, त्याने गोष्टी. विचार केला होता दीदीला, हो. आईला सोबत घेऊन हो. मुंबईला जायचा. आणि गाईज हे किती वेळेस फेल झाले माहिती का, खूप मला अंगावर आणि काटायचे. मी खूप जणांना रिक्वेस्ट केली की माझ्या दीदीला काम द्याल का, मला दीदीला आणायचंय. नाही असं थोडीच असतं का, तुम्ही म्हणजे ती मुलगी आहे वगैरे, कसं जमाल. कसं राहणार, आमच्या हे ते. फॅमिलीने इतका विरोध केला ना, म्हणजे जेव्हा मी आलो म्हणजे ना, आई वडिलांनी पण मला लावायचं कधीच हे नव्हतं, कारण मला कधीच अलाउड नव्हतं दुसऱ्या गावी जाऊन शिकणं किंवा कुठलीच गोष्ट. जेव्हा मी allowed आलो नव्हती. मुंबईला तेव्हा सगळे नातेवाईक मला हाकालून लावायचे, भाई तू नसतो टिकत, भाई तू नसतो टिकत, नसतं हे करत, नसतं ते करत. आता बघा सगळ्या फॅमिलीला घेऊन आलो. आणखी खूप मोठी स्वप्न आहेत पुढचे, बघूयात होणार ते गणपती पूर्ण. बाप्पाच्या आशीर्वादाने सगळे स्वप्न पूर्ण. गाईज तुम्ही पण मॅनिफेस्ट करा आणि पॉझिटिव्ह विचार करत Positive, जावा. मेन हम्म. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणं खूप महत्वाचं आहे. निगेटिव्ह आपण बोलत असतो, ते जातं पण आपल्या एक तोंडातून. गोष्ट आहे, मी जेव्हापासून मुंबईला आलो तेव्हापासून नाही, पण काही वेळानंतर बघ म्हणजे माहिती का, जुलैच्या आधीपासूनच नाही का 2024ला मी तुला सारखं आमच्या फोनवर बोलायचं, दीदी अगं रूमचं हे रेंट एवढा आहे, दीदी आपल्या एवढा खर्च राहणार, दीदी आपण इकडे राहणार तर एवढा खर्च होणार, तिकडे राहणार तर तेवढा कमी खर्च होणार, पण आपल्या जॉबसाठी इकडे होणार, दी जॉब काय करशील वगैरे आम्ही वगैरे वगैरे. जेव्हा आम्हाला माहित पण नव्हतं की आम्ही ते पुढे जाऊन करणार आहे, तरी पण आम्ही त्या गोष्टीवर बोलत होतो. हे महत्वाचं दीदी आहे. तू आई येणार ना, मग आणि ना 6 महिने नाही पण 1 वर्ष ना आपण आईला पण घेऊन येऊ, कारण आपण काय करू 1 वर्ष आधी आम्हाला सेटल होऊ, आईलाच चांगलं आणायचं थोडेसे होतं. घर वगैरे चांगलं, मतलब म्हणजे मला माहिती आहे झालं काय. थांबते आणि दीदी हे करूयात नाही का, ते करूयात. 1 वर्षानंतर आईला आणायचा प्लॅन होता, पण आई फक्त 6 महिन्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये आली. आई 1 ते 2 आम्हाला महिन्यामध्ये आईला बघा. आणायचं होतं. कसं होतं म्हणजे आम्हाला वाटत आम्ही जर 2 जण राहिलो तर आमचा खर्च कमी होईल, आई आली तरी संसार खर्च चालू वाढेल. होणार,
आम्हाला प्रत्येक गोष्ट करा. आम्ही दोघं राहणार, ऍज अ बॅचलर राहणार आणि पैसे कमी खर्च होणार. पण आई 2 महिन्यातच आली आणि आली ती पण खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही खूप पळतोय. मग त्या पळण्याच्या मागे पण स्वयंपाक वगैरे घरातली कामं आम्हाला हँडल झालंच नसतं. स्वामीला माहिती बाबा तुम्हाला हे होणार नाहीये, मी करतो, जॉब पण करतो, तुमच्यासाठी आईला पाठवून दिलं देवाने. पण आता म्हणजे आम्ही सोशल मीडिया करतो त्याला पण खूप वेळ लागतो, खूप स्ट्रगल याच्यामध्ये, खूप वेळ द्यावा लागतो, खूप म्हणजे खूप गाईज खरंच. जॉब पण करणं हे बघा, आता मी जॉबला जातो, ही पण जॉबला जायची, ठीक आहे. मग घरी आलो थोडासा काही कंटेंट शूट, चिडचिड खूप होते, राहूजी बरं नाही करायचं, ऍक्टिंग नाही करणं होत, पुन्हा झोप लागते, भूक लागते, स्वयंपाक करणं आहे, हे करणं ते करणं. पण आता थोडंसं आई स्वयंपाक वगैरे बघते, आम्हाला टाइम भेटतो. जर आई नसती तर मग खूप धावपळ आली, खूप म्हणजे खूप. एकतर कसं झालं असतं देवाला माहिती पुढे जाऊन यांचं काय होणार आहे. मग देव ते आधीच देवानी बरोबर सगळं इंतजाम लावलेलं. आम्ही ब्लॉगच बनवले नसते खरं, आई नसती आली तर. नसतं बनवलं खरंच. आज आहे ना, आज एवढं झालंच नसतं बाप्पाचं सगळं, नाही का. आईनं पण आणि आई जर आली नसती तर बाप्पा आज घरात आलेच नसते. देवाला यायचं असताना देव कसा पण येतो माहिती, कारण आम्ही बॅचलर होतो त्याच्यामुळे खूप काही गोष्टी झाल्यात, खूप खूप खूप. आणि वर्ष तर बघत गेले आपण, 8 महिने झाले सोबत. म्हणजे आपण सगळेजण मुंबईमध्ये असतो. चलो गाईज, असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा. तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस तुम्हाला आज आम्ही एक मोटिवेट केला असेल, खूप म्हणजे एक सॉरी मध्ये नाही सांगायचं रे, इतर नाही, आम्ही आमच्या आयुष्यातला एक मुवमेंट सांगला, एक मुवमेंट, असे लाखो मुवमेंट आणि इतके तुम्हाला अंगावर काटा. आणि ह्या पण मुवमेंट आम्ही तुम्हाला डीप मध्ये जाऊन नाही सांगितलेला, कारण ते आम्हाला तेवढं इमोशनली नकोय. तुम्ही बोलताल की तुम्ही किती तुमच्या वेळेवर हे करतोय, पण नाहीये, तसं नाहीये, जाऊ द्या. आम्ही खूप काही शेअर करणार आहोत आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपण हा ब्लॉग इथे सेंड करणार आहोत कारण आम्हाला आता जेवायचं, झोपायचं, आता खूप लेट झालाय. आणि तुम्ही लाईव्हला खूप प्रेम दिलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू द्या, आमची अशी इच्छा आहे. आणि थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. काळजी घ्या. आणि हा, तुमच्या बाप्पाचा आम्हाला फोटो इंस्टाग्रामला पाठवा नक्की, आम्ही स्टोरी पोस्ट करणार आणि तुम्हाला मेन्शन कराल, ठीक आहे. थँक्यू, बाय.